पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका मने पाते जाती संताची आजते नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग
आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे संत श्रेष्ठ देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून सज्जनानो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. इकडे लक्ष द्या. पुण्य आपल्या पदरामध्ये पडावा असं वाटत असेल तर महाराज म्हणले सज्जनाच्या नावाचा जप करा. या दुनियाच्या पाठी सर्वात मोठा लाभ आहे. महाराज म्हणले तुम्हाला सांगत नाही नुसता, मी स्वतः करतोय. नेघे माझी वाचा तुटी. विश्रांती नावाची वस्तू मानवी जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याची खूण सांगितली. विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव. एवढंच नाही, अनंत जन्मामध्ये केलेलं पाप, अनंत प्रकारचं पाप जळून भस्म व्हावा असं वाटत असेल तर तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र भूमीमध्ये गेली 7 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. पण या परिवारावर डोंगरासारखं दुःख कोसळलेलं आहे. तरीही ते दुःख बाजूला ठेवून त्यांच्या स्मरणार्थ समाजाला ज्ञानदान आणि अन्नदान असा हा उत्सव चालू आहे. कैलासवासी स्वर्गीय शांताराम भाऊ दामोदर जाधव त्यांना जाऊन 2 वर्ष झाली आणि त्यांचे सुपुत्र, मांड्या घाला बाई, मांड्या घाला, त्यांचे सुपुत्र कैलासवासी महेश शांताराम जाधव यांना जाऊन 7 वर्ष झालं. संसारातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, माझ्याकडे लक्ष द्या. माय बापाच्या समोर पहाडावनी मुलगा मरणं, लहान लेकराचा बाप मरणं, लहान लेकराची माय मरणं आणि तारुण्यामध्ये त्या स्त्रीचा पती मरणं, हे संसारातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि ते दुःख या परिवारावर त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मरण तर प्रत्येकाला सज्जनानं. जाता जाता माझी विनंती आहे, तुम्हाला कीर्तन ऐकण्यासाठी आला. मरण, रोग आणि मरण या जगाच्या पाठीवर कुणी टाळू शकत नाही महाराज. स्वच्छ मनाने, फ्रेश डोक्याने कीर्तनाकडे लक्ष द्या. कधी मांडगुळकराची रचना आहे आणि गायले सुधीर फडक्यानी, सुंदर गीत आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जरा म्हणजे रोग, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. मरणाला तुम्ही विसरलात, ते खान खायला ते कामाचं नाही. मरणाला विसरलोय सज्जनानो आपण, पण लक्षात ठेवा मरण कधी आपल्याला विसरत नाही. प्रत्येक माणसाचं मरण त्याच्या डाव्या बाजूच्या बगलाच्या पदरामध्ये बांधलेलं असते. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. दिसे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. प्रत्येक माणसाला गोंडस बायको दिली, बाईला सुद्धा गोंडस नवरा दिला. पण भान पाहिजे घरामध्ये जीवन जगत असताना.
अगोदर ती तरी मरण, नाहीतर अगोदर आपण तरी मरू. ही गोष्ट चुकणारी नाही सज्जनानो. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. ओंडके म्हणजे तुम्ही लाकडाचे समजिले असते. इथं नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली. कुठली बाई कुठले तुम्ही, पण परमेश्वराचे उपकार काय. सुंदर नवरा बायकोची जोड तयार केली प्रत्येक घरामध्ये. पण एक दिवस असा येणार, आधी ती तरी जाणार, नाही तर आधी आपण तरी जाणार. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. मरण कधी माणसाने विसरू नये. आणि मरण ज्याच्या डोळ्यामध्ये येईल ना, तो माणूस रस्ता चुकून जगत नाही कधी. हिंदीमध्ये एक सुंदर गीत आहे. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई, अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, करता जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी मरण ही गोष्ट पक्की आहे. आणि रोज गोड बोलणारी माणसं कितीही भेटतील महाराज, पण मरणाच्या बाबतीमध्ये सहकार्य करणार कोण आहे या जगामध्ये. शेजेची कामीन दूर राही. प्रत्येकाची पत्नी नवऱ्याला रोज मिठू आणि गोड बोलते, पण शेवटच्या प्रसंगी ती कामाला पडू शकत नाही. आमच्या एकनाथ महाराजाचं भारूड आहे. कलियुगातली स्त्री सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील का न करील याची गॅरंटी कमी आहे नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी एका भारुडाच्या द्वारे स्त्रीच्या जातीला उपदेश केलेला आहे. वैदिनीचं भारूड आहे. वैदिनीचं सुई घे पोत घे वाची फणी घे माय, ए मावशे वाईचं घे वाताचं घे, कंबर दुखीचं गुडघा दुखीचं औषध घे माय. पूर्वी वैदिनी फिरत होत्या औषध घेऊन. हे जुन्या काळातल्या महिलांना माहित आहे, आताच्या महिलांना माहित नाही. आणि नाथ महाराजांनी वैदिनीच्या रूपामध्ये स्त्रीच्या जातीला संदेश पाठवला आहे. केसारी फणी घे मैना काळी कुवत
ब्रह्म एकनाथ महाराजाचं हे भारूड आहे आणि त्या भारुडाच्या द्वारे स्त्रीच्या जातीला संदेश पाठवला. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घरधान्याला, जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धान्याला. घे ग माय आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला माझा झोबा घे. हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला जायचं काजळ घे. घे ग माय आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब लोग इसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. माझी विनंती आहे तुम्हाला, पेटवायला अख्खं गाव येतं पण पेटावा आपल्याला लागतं. ही गोष्ट माणसाने कधी विसरू नये. आणि म्हणून गेली 7 वर्षापासून आपले बंधू आणि वडील गेले, त्यानिमित्त या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. आदरणीय निलेश भाऊ जाधव यांनी या सेवेचं निमंत्रण मला दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग म्हणून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला घडतं हे माझं परम भाग्य. अतिशय गुणवान आणि सद्गुणी नम्र भावनेची सर्व टाळकरी मंडळी, तुमचे मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम एकदम गोड हो. आणि महाराज बी काय हलक्या काळजाचा नाही, 101 किलो बोजा आहे महाराज झाला. बरीच माणसं मला भेटले की पहिलं म्हणतात महाराज वजन कमी करा, वजन कमी करा. आता हे माझं जे शरीर आहे, पहिले 15 वर्ष माझ्या आईनं मला गावरान गाईचं दूध आणि तूप चारलं. मी वडापाव अजून खाल्लेला नाही. हरीण तोस तिच्या हातल्या भानगडी त्याचा स्पर्श नाही आमच्या शरीरात. गावरान गाईचं दूध आणि गावरान गाईचं तूप या शरीरामध्ये आहे माझ्या. आणि जाता जाता महत्वाचा पॉइंट ओघाने आला म्हणून सांगतो, सर्वांना सांगतो, माणसाने सर्व विसरलं तर चालेल पण आईच्या स्थानातलं दूध आणि त्या दुधाची चव मरेपर्यंत आपल्या जिभेवर असावी. मरेपर्यंत. तुम्ही शहाणे माणूस आहेत, तुम्हाला खरं सांगू, कधी न ऐकलेलं वाक्य सांगतो तुम्हाला. आईच्या स्थानातल्या ओरिजिनल दुधाने प्रत्येक माणसाच्या शरीरातलं हाड तयार होत आहे. ही जी हाड आहे ना, आईच्या स्थानातलं ओरिजिनल दूध आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याला 5 क्विंटल सरपानामध्ये रॉकेल डिझेल टाकून आपण ठोकून देतो का नाही महाराज? त्या 5 क्विंटल सरपानामध्ये लोखंडाचं सुद्धा पाणी होत आहे. इमानदारीने सांगा, हाड जळतंय का? हाड जळतंय? हाड कीर्तनाला आलात मावले हो, तुम्हाला माझं बोलणं ऐकू येत आहे ना? कीर्तन ऐकू येत आहे ना माझं? माणूस मेल्यावर सरपानात 5 क्विंटल सरपानात जाळतोय आपण. अहो, त्या लोखंडाचं पाणी होतंय त्या सरपानामध्ये, पण हाड जळतंय का नाही? हाड जळत आजपर्यंत कधी डोकं लावलं कोण्या माणसाने? जगात त्याचं एकच उत्तर आहे, आईच्या स्थानातल्या ओरिजिनल दुधाने तयार झालेली वस्तू आहे ती. जगातली महाशक्ती अग्नीसारखी पावर सुद्धा त्या दुधाला जाऊ शकत नाही, हेच उत्तर आहे. हरामखोर माणूस आहे की जो त्या दुधाला विसरला. हरामखोर माणूस आहे की त्या आईच्या स्थानातल्या दुधाला आज बदनाम केलंय. कारण दिवस खूप वाईट आहेत महाराज. मला वाटतं शिकलेल्या लोकांपेक्षा, शहर सिटीला राहणाऱ्या लोकांपेक्षा आमच्या खेडेगावामध्ये दिवसभर गायी सांभाळणारा तरुण मुलगा
संध्याकाळी मायबापाला ताटात घेऊन जेवतो, ही त्या घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती. अरे शिकलेली माणसं म्हाताऱ्या कोताऱ्या मायबापाचा आज तोंड पाहत नाही, त्याच्या इतका दुष्काळ नाही महाराज बोलला, दुष्काळ नाही. म्हणून आईचं दूध कधी माणसाने विसरू नये. ज्यांचा मुलगा गेला त्या मातोश्री मला आता जेवताना भेटल्या, त्यांच्या तोंडातलं वाक्य सांगतो तुम्हाला. काय करावं म्हणल्या, महाराज मरण येत नाही म्हणून जगावं लागते. कठीण आहे महाराज आईचं लेकरासाठी, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि अभंग सेवेसाठी तुकोबारायाचा निवडलेला आहे मी. महाराज म्हणले सज्जनाच्या नावाचा जप करा. पहिला मुद्दा आहे आपल्या समोर, सज्जन कोण? सज्जन कसा ओळखायचा? कपाळाला अष्टगंध आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, पंढरपूरची वारी करतोय, भजन करतोय, पूजापाठ करतोय, पण अंतकरणातलं कपट जात नाही. तो सज्जन कसा? कसा सज्जन? बाह्य रंगाचा परमार्थ कामाला कधी येत नाही महाराज. परमार्थ अंतरंगाचा असावा, ओरिजिनल परमार्थ असावा. आणि म्हणून एकनाथ महाराजाचे प्रमाण आहे, सज्जन व्यक्ती ओळखणं किती कठीण आहे. एकनाथ महाराजाचे प्रमाण आहे, पवन घालवेल पाला पांघरून घालू शकतो. एखादा बुद्धिमान माणूस शिडी लावून स्वर्ग चढू शकतो. एखादा बुद्धिमान माणूस जगातला भविष्य सांगू शकतो. पण त्याही पेक्षा कठीण आहे सज्जन माणूस ओळखणं. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा समुद्र तरवेल, परी त्या साधूची भेटीन होईल गा, ऐशी कैसी आने भेट तिथे साधू. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, सज्जन माणूस भेटणं अतिशय दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. ए कान कापिंग कान. सूर्योदयाच्या वेळेला अयोध्येमध्ये एक महात्मा येतो राजा दशरथाच्या महालासमोर सूर्योदयाला. महात्मा कोणता? 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र. आणि दशरथ राजाला कळालं, धावत आले आणि चरणावर साष्टांग दंडवत घेतला. आणि दशरथ राजाच्या मुखातला शब्द आहे, अयोध्येचा सम्राट राजा दशरथ, त्याच्या मुखातला शब्द आहे, महाराज मी तर महापापी माणूस आहे. श्रावण बाळाची हत्या करणारा दुराचारी, श्रावण बाळाच्या माय बापाची हत्या करणारा जगातला 1 नंबरचा पापी मी राजा दशरथ आहे. पण मी इतका पापी असूनही बिगर बुलाये जब संत घर आये तो समझ लेना पूर्वजों की पुण्याई. मी तर पापी आहे महाराज, पण या पाप्याच्या घरी तुम्ही न बोलवता आले, नक्की माझे पूर्वज पुण्यवान असावे. सज्जन माणूस भेटणं अतिशय कठीण आहे. विठाला
वस्तू आहे सज्जन व्यक्ती भेटणं. सज्जन म्हणजे संत. खूप अनंत जन्माची पुण्याई लागते महाराज. इकडे लक्ष द्या. इकडे लेकराकडे लक्ष देऊ नका. खेळणाऱ्या लेकराकडे लक्ष देऊ नका. सोन्यासारखे माणसं तुम्ही. ज्या माणसाला संसारामध्ये समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असं, त्या माणसाने देव आणि संत सोडून कधी जगायचं नसतंय महाराज. जोपर्यंत पाण्यामध्ये मगर आहे तोपर्यंत हत्तीची ताकद नाही त्या मगरीला स्पर्श करायची. पण तीच मगर पाणी सोडून बाहेर आली तर तिला म्हातारे कुत्रे तोडून खाते. पाणी हे संत आणि देवाचं सानिध्य, त्याला सोडून माणसाने कधी जगू नये. पाहिलंय आपण कोरोनाचा काळ आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. डोळ्यांनी जिवंतपणी घरातल्या माणसावर प्रेम केलं नाही म्हणून कोरोनानं शिकवलंय. घरातला माणूस मरतोय तुझ्या आज, त्याच्या अंत्यविधीला तुला जाऊ देत नाही मी, हे कोरोनानं शिकवलंय. कारण जिवंतपणी एकामेकाची तुम्ही तोंड पाहिले नाही, मेल्यावर मातीला कशाला. शिकवलंय कोरोनाने. काही लोकांच्या घराला महाराज कुलप लागली. कुलप ते घर उघडायला माणसं आली नाहीत वापस. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत माझ्या निलेश भाऊला. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. हे तुमच्यासाठी आहे. कपडे झटकून जाऊ नका. आपल्या भारतामध्ये काल रामराज्याची स्थापना झाली महाराज. रामराज्याची स्थापना कानानं ऐकून भागत नाही. आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या अंतःकरणात रामराज्याची स्थापना होणं महत्वाचं आहे. रामराज्याची स्थापना म्हणजे सत्याची स्थापना आहे. रामराज्याची स्थापना म्हणजे न्यायाची स्थापना आहे. रामराज्याची स्थापना म्हणजे सज्जनाची स्थापना आहे. रामराज्याची स्थापना म्हणजे धर्माची स्थापना आहे. धर्माची स्थापना झाली काल भारत देशामध्ये. धर्म म्हणजे काय कळलं तुम्हाला? ज्या माणसाला वाटतंय ना माझं घर आनंदाने चालावं, त्या माणसाने 4 गोष्टी सांभाळायच्या: सत्य, तप, दया आणि दान. खरं बोललं पाहिजे माणसाने. खरं बोललं पाहिजे माणसाने. एक माणूस खरं बोलत नाही आज, एक सुद्धा माणूस. त्याचं दुःख भोगावं लागतंय महाराजाची त्याला. तुम्हाला सांगू मी, कलियुगामध्ये आजच्या काळामध्ये खरं बोलणाऱ्या माणसाला 100% त्रास आहे. कलियुगामध्ये खरं बोलणाऱ्या माणसाला त्रास आहे. आपण डोळ्यानं पाहतोय. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाची काय दशा आहे आपल्या डोळ्यानं पाहतोय आपण. त्याचं एकच कारण आहे, विलासराव देशमुख गेले, आर.आर. आबा गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे गेले, म्हणून या राजकारणाचा तमाशा झाला. असा दमदार माणूस वजन टाकणारा याच्यावर एक सुद्धा जिवंत राहिला नाही. हे पहावो कलीचे महिमान, असत्यासी विजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे, ऐसे अधर्माचे बळ. अधर्म नष्ट करण्यासाठी काल रामाला राजगादीवर बसवलंय. आणि अयोध्येला रामाची स्थापना झाली. तुम्हाला खरं सांगतो मी, तुम्हाला आम्हाला आनंद होईल नाही तर नाही होईल तो बाजूला ठेवा. पण ज्या लोकांनी राम मंदिर बांधण्यासाठी हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली, ती माणसं मात्र स्वर्गात नाचत असतील आज. 26 जानेवारी आज 26 जानेवारी. जे देशासाठी लढले अमर
जीवन जगले अमर होता मूर्तीची स्थापना होते अयोध्येमध्ये. आपण इथं नाचतोय. संपूर्ण भारतामध्ये काय आनंद झाला महाराज. तुम्हाला महत्वाचं सांगतो मी, माझ्याकडे लक्ष द्या. जगामध्ये 186 देशामध्ये रामाचं भजन चालतंय. 186 देशामध्ये रामाचं आणि कृष्णाचं भजन चालतंय. पण भाग्यवान आहे तुम्ही आम्ही की त्या दोन देवाचा जन्म भारतातला आहे. रामकृष्णाचं भजन जग करतंय. पण भाग्यवान आहे तुम्ही आम्ही की राम आणि कृष्ण भारतात जन्माला आले. याचं कारण कधी शोधलं आपण? रामाने कृष्णाने भारतामध्ये जन्म घेतला याचं कारण शोधलं का कधी? याचं एकच कारण आहे, कुलवान स्त्री पाहायची ठरली तर कुलवान स्त्री जन्म घेते फक्त भारतात. कुलवान स्त्री. अठरा भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, ते सुख साधावी आकाश या योग सेविती. पर्ये दे मदानसा सोहम बाळा. कुलवान स्त्री भारतामध्ये जन्म घेते म्हणून तिच्या पोटी संत आणि देव जन्माला येतात. मावल्या हो, खूप भाग्यवान आहे तुम्ही. राम आणि कृष्ण तुमच्या कुशीमध्ये जन्म घेतो. तुमचा जन्म भारतात होतो. महत्वाचा मुद्दा मी सांगत होतो की रामाची मूर्ती स्थापना होते. तुम्हाला आम्हाला आनंद होईल नाही तर नाही होईल, पण ज्यांनी या कार्यासाठी स्वतःचे प्राण गमावले ती मंडळी मात्र स्वर्गामध्ये नाचत असत. आणि त्याचा उल्लेख आज आपण करतोय. हे सुद्धा सज्जनाचंच भजन आहे. झाला विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी विनंती केली तुम्हा आम्हाला, पुण्य आपल्या पदरामध्ये पडावा असं वाटत असेल तर सज्जनाच्या नावाचं भजन करा. अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे.
सज्जनाची नावे. पुण्य आपल्या पदरामध्ये पडावा असं वाटत असेल तर सज्जनाच्या नावाचा जप करा. मला खरं इमानदारीने सांगा, तुम्ही कीर्तन ऐकायला आलात, आपण भाकरी घरच्या खातोय रोज आणि जास्त पाप करणाऱ्या माणसाचं चिंतन करतोय, चूक करणाऱ्या माणसाचं उकरून काढतोय आपण. महाराज आयुष्यात कोणाची निंदा करू नये आपण आणि जो आपली निंदा करतो त्याला दिवसात एकदा चहा पाजावा. आपण कोणाची निंदा करू नये. आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही म्हणताल महाराजाचं डोकं खराब झालं असेल, खोटं बोलत नाही तुम्हाला व्यासपीठावरून. निंदा करणारा माणूस आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. मला खरं सांगा, तुम्ही लेकरानं संडास केली तर आई खापर खुटीनं काढती, निंदा करणारा तोंडानं काढतो. श्रेष्ठ कोण? म्हणून जुनी मन आहे महाराज, निंदकाचे घर नसलं तर वर्गणी करा, तुम्ही बांधून द्या. आपण कोणाची निंदा करू नये आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. तुम्हाला खरं सांगू, मी माणूस म्हणून जगावा असं वाटत असेल तर दुसऱ्याचे दोष काढण्यापेक्षा माणसाने आपले दोष तपासले पाहिजे. आमच्या तुकोबारायाचं भोपाळीमध्ये एक वाक्य आहे, पण काकडा म्हणणारे म्हणू म्हणू मारायची पाळी आली, त्याचा अर्थ लागाना. गुणवंत केलो दोष जाण्यासाठी. जगामध्ये गुणवान माणसं, गुणवान कुणाला म्हणतात? जन्मभर फक्त जो आपले दोष तपासतो तो गुणवान. पुढं वाक्य वापरले उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, माझे दोष तपासायला गेलो म्हणले मी, आणि दोष म्हणले माझ्यातच निघाला, माझे मजपोटी बळकट दूषण. हो, देवाने संत म्हणून जगायचं असलं तर आधी आपली घाण दुरुस्त करा. आपली घाण. कीर्तनाला आलोय आपण, आपली घाण काढण्यासाठी आलोय. विनंती आहे तुम्हाला माझी, आपली घाण माणसाने अगोदर काढली पाहिजे. राम राजगादीवर बसले, सोन्याची छत्री त्यांच्या डोक्यावर धरली आणि तिचा दांडा भरताच्या हातात आहे पाठीमागे. डोळ्यातून पाणी गळते. डोळ्यातलं पाणी, भरताच्या डोळ्यातलं पाणी काय बोलतंय हे तुलसी रामायणात लिहून ठेवलंय. काय राज्याभिषेकाचा आनंद होता. पाठीमाग भरत रडत होता, त्याच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, वाह काय माझ्या रामदादाच्या राज्याभिषेकाचा आनंद आहे. पण या राज्याभिषेकाला 14 वर्षे उशीर होतो. याला कारण फक्त मी पापी भरत आहे. मी पापी भरत कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर हा राज्याभिषेक 14 वर्षाच्या पूर्वी झाला असता. कैकेयीच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर माझा बाप मेला नसता आणि तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. अयोध्येतल्या लोकांना 14 वर्ष दुःख भोगावं लागलं नसतं. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? मी. याला म्हणायचं स्वतःचे दोष तपासणे. आता एक माणूस 10 घर पेटवितोय दिवसात आणि दुसऱ्या दिवशी अष्टगंध लावून चौकात येतो, दोन साधूची अवलाद याची झाला. सज्जन ओळखण्यासाठी आधी स्वतःची गहाण काढावा लागते. तू का मागे
सज्जनाच्या नावाचा जप करा, पुण्य तुमच्या पदरात पडल. दुर्जन माणूस, अहो जिथून दुर्जन माणूस गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नसतोय. कारण चाणक्य नीती शिकवते, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, पण मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. ती जात एखाद्या माणसाला भिडली ना तर पिढ्यानपिढ्याचा सत्यानाश होऊ शकतो, उद्ध्वस्त होऊ शकतं घर आणि आपलं जीवन. म्हणून चुकीच्या माणसापासून सावध राहा. एक दिवशी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला आणि न बोलवता चहा प्यायला गेला, न बोलवता. हो, माणसात बी तसे काही माणसं आहेत, सकाळी आंघोळ केली, गंधाचा पटा वाढला की 4-2 घर न बोलवता घेत. अहो 10 वेळेस बोलवलं तर कुणी कोणाच्या घराला जायचं नसतं. असं वजनदार जीवन जगावा माणसाने. हिंदी मध्ये एक म्हण आहे, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर चाहे लड़की कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो, उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ओघाने आलं म्हणून सांगतो, मर्द पुरुषाने मनातली गोष्ट बाईला कधी सांगायची नाही. लग्न झालेत का सगळ्याचे तुमची? शहाण्या बुद्धिमान पुरुषाने मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. आणि हे सुद्धा महाराजांनी त्यांच्या देखत इथं तुम्हाला सांगू नये. मनातली गोष्ट जर तुम्ही बाईला सांगितली तर ती बाई त्या गोष्टीचं भांडवल तयार करून मरेपर्यंत तुम्हाला छळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनातली गोष्ट बाईला सांगू नये. मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये. तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये याचं प्रमाण आहे, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे. पण मला वाटतं हे जे मी सांगतोय ती इथं कीर्तनातच राहावं. घरोघर भांडणं लागतील. उद्या सकाळी माझ्या डोक्यावर खापर फुटेल. कुठून फुटलं हे शिपूट? कावळा राजहंस पक्षाच्या घरी न बोलवता चहा प्यायला गेला. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए.
राजहंस पक्षाचं घर म्हणजे गावातलं आदर्श कुटुंब. नुसत्या दुधातला चहा आणि कावळा चहा प्याला आणि जिबाळ्यासाठी तोच बाहेर आला. आणि जाता जाता कावळा राजहंस पक्षाला म्हणतो, राजहंस दादा या ना गरीबाच्या घरी चहा प्यायला. इथं राजहंस पक्षानं चूक केली. त्या मूर्ख कावळ्याचं निमंत्रण स्वीकारायला नाही पाहिजे, ते राजहंसानं स्वीकारलं. त्याच्यासाठी हे दृष्टांत सांगतोय. आणि कावळा कुणाला म्हणते माहिती आहे तुम्हाला? ज्याच्या घरचा नुसतातला चहा प्याला, जिबाळ्यासाठी बाहेर निघाला आणि त्याच घराची निंदा चौकात येऊन करीत बसला, ही कावळ्याची अवलाद. माणसात बी तसे कावळे असते, पण ते कावळे या मंडपात आलेले नाही. निमंत्रण स्वीकारलं. राजहंस पक्षी कावळ्याच्या घरी चहा प्यायला गेला. इकडे लक्ष द्या. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट आणि त्या घरट्यात राजहंस पक्षी कावळा चहा पाणी चालू. आणि त्या झाडाखाली शिकार खेळून थकलेला राजा आराम करीत होता. कावळ्यानं केला आणि त्याचा कार्यक्रम महाराज. आणि ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली. धडपडून राजा उठला, उशाची बंदूक घेतली आणि कावळ्याच्या घरट्यावर गोळी मारली. अहो कावळा भुरकून उडून गेला आणि गोळी कुणाला लागली. एवढं डोक्यात ठेवायचे कीर्तनात. रक्ताच्या चिळकांड्या लागल्या आणि फडफड करीत तो राजहंस पक्षी राजाच्या मांडीवर येऊन पडला. गोंडस पक्षी पाहून राजाचं अंतकरण भरून आलं. बापरे, अहो राजहंस दादा, या मूर्खाच्या घरी तुम्ही इथं कसे? तुम्ही इथं कसे? हो चोले महाराज, तुम्ही तर जाधववाडीला कीर्तन करीत होते आणि इकडे शिक्रापूरला धाब्यावर कशी? लाज वाटली पाहिजे महाराजाला. नारदाच्या गादीवर कीर्तन करायचं आणि धाब्यावर जाऊन जेवायचं. लाज तर पाहिजे ना त्याला. अहो कीर्तनच कुणी करावं कीर्तन. मला आता जाधव काकांनी विचारले चालता चालता, मी लय साधा माणूस आहे बरं महाराज, थोडी क्षमा मागतो, कीर्तन कुणी करावं? मला म्हणले महाराज लोक किती आहेत महाराष्ट्रात? मी म्हणलं फक्त 85,000 आहेत. 85,000 महाराज लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. पण वारकरी संप्रदायातलं दुःख सांगतो तुम्हाला, हा महाराज त्या महाराजावर प्रेम करत नाही. ही वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा खड्डा आहे महाराज, सगळ्यात मोठा खड्डा आहे. 3 गुण ज्याच्या रक्तामध्ये असतील त्यांनी कीर्तन करावं. कीर्तन हा सध्या धंदा झालाय, धंदा. पण थोरा मोठ्याच्या तोंडातलं वाक्य सांगतो तुम्हाला, जो माणूस पवित्र आणि निष्कलंक असन त्याच माणसाने माईकवर कीर्तन करायचं. नंबर 1. नंबर 2, ज्या ग्रंथाविषयी, ज्या ओवीविषयी, ज्या अभंगाविषयी बोलायचे त्या अभंगावर, त्या ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा. नंबर 3, ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं ही बोलणाऱ्याच्या अंतःकरणात भावना असावा. तो शिकला किती, नाही शिकला किती ही गोष्ट बाजूला ठेवा, पण या 3 गोष्टी ज्या वक्त्याच्या रक्तामध्ये असतील ना, तो संत आणि तो कीर्तनकार. जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे महाराज. पवित्र सर्वकाळ
मी जे कीर्तनामध्ये तुम्हाला सांगितलं ना आता, हे 3 सद्गुण ज्याच्या रक्तामध्ये येत ना महाराज, 60 वर्षाची वाजबाई त्या बाईला आशीर्वाद दिला तर ती पुत्रवती होती. मेलेला माणूस जिवंत होतो, मेलेला माणूस जिवंत करून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिणं यापेक्षा संतांनी क्रांती काय करायची महाराष्ट्रामध्ये. अभंगावरच हे प्रमाण आले, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. हा सज्जनाचा सद्गुण आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुकोबाराया म्हणजे तुम्हाला सांगत नाही नुसता, मी स्वतः करतोय अभंगाचं दुसरं. नेगे माझी वाचा तुझी, माझी वाचा करतोय म्हणले महाराज. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. फुकट बडबड करत नाही म्हणले, मी फक्त भजन करतो. आणि भजन हा जगामध्ये सगळ्यात मोठा लाभ आहे महाराज. भजन 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 म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण. स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य येतं. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. शारीरिक बल, नुसती शरीर संपत्ता असून चालत नाही, त्याला बुद्धी असावी. बौद्धिक बल, तुम्हाला सांगू मी, माणसाकडे काहीच नसावा पण बुद्धी असावा. 84 लाख योनी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या, सगळ्या योनीला सारख्या वस्तू दिल्या. नालीतल्या किड्याला जेवढ्या वस्तू तेवढ्याच माणसाला आहे, कुत्र्याला जेवढ्या वस्तू तेवढ्याच माणसाला आहे, डुकराला जेवढ्या वस्तू तेवढ्याच माणसाला आहे. पण सगळ्यापेक्षा एक वस्तू माणसाला आगाव दिली, त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. आणि तीही बुद्धी संध्याकाळी 7च्या 8च्या पुढं जर चुकीच्या रस्त्याने जगत असेल तर पशु काय पाप पुण्य जाणे. कितीही पैसे असतील माणसाकडे आणि बुद्धी नसेल तर त्या पैशाची किंमत 0 आहे. काहीच नसेल आणि फक्त बुद्धी असेल तर लोक त्याचं मंदिर बांधल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिपाठातलं वाक्य आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. शारीरिक बल, बौद्धिक बल. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, आध्यात्मिक बल. आध्यात्मिक बल उलटी नजर करून स्वतःच्या शरीरातला देव पाहण्याची कुवत माणसाकडे पाहिजे.
मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केले. उपजत रंगणारे झोपेतून कोण उठवतो तुम्हाला? बायको उठवती महाराज आम्हाला. झोपेतून बायको नसती उठवीत महाराज. कोण झोपेतून उठवतं तुम्हाला? डोळ्याने हे जग कोण पाहायला लावतंय? ताटातला घास हातात घेताल, तोंडात टाकताल, पण गिळीन कोण? ही महासत्ता कोणत्या ठिकाणी दडली त्याचा शोध घेणं महत्वाचं आहे. म्हणून भजन खूप महत्वाचं आहे महाराज. भजन ज्ञानोबारायानं मदालसा 7 मदालसा लिहिले गाथ्यामध्ये. मदालसा म्हणजे स्त्रीने बाळाला केलेला उपदेश आहे. म्हणून माझ्या माय मावल्या हो, तुम्हाला विनंती आहे माझी, ज्या बाईला वाचायला येत आहे ना, तर ज्ञानोबारायाने लिहिलेले मदालसे ते वाचून काढा. ज्ञानोबारायाने लिहिले काय? त्या बाळाला उपदेश काय केला? या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकिले मृगजळाची आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा. पर्ये दे मदालसा सुजुरे बाळा. हे माझ्या राजा, गर्भीची यातना रे पुत्रा एका पुल्या काळी. येता जाता येणे पंथे सांगा की नाही रे कोणी. अहंभाव प्रपंच हा पुत्रा सांडी रे दोन्ही. 84 जीव येऊनी प्रवर्तले न दक्षिणी. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. भजन जगात सगळ्यात मोठी गोष्ट आहे भजन, आणि हा लाभ आहे. तुकोबाराया म्हणले भजन करा, लाभ आहे. आणि भजनाच्या विरोधात गेला की, भजनाच्या विरोधात कोणती गोष्ट आहे? लाभाच्या विरोधात. लाभाचा विरोधी शब्द कोणता? हानी. हानी हानी. जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ, छे बातें विधी के हाते. या 6 गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. चेन्नईच्या दवाखान्यामध्ये विलासराव देशमुख गेले. सोलापूरच्या जवळ 1200 एकर शेती आहे त्यांची. त्यांच्या मुलाने ठरवलं, म्हणले 1200 एकर शेती विकून टाकून डॉक्टरला पैसे देऊ, सगळी इस्टेट विकून टाकू आणि विलासरावांना वापस बोलू. जमल हे? जमल ही गोष्ट महाराज? म्हणून जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ,
या 6 गोष्टी तुमच्या आमच्या हातात नाहीत, पण लाभ जगात फक्त भजन आहे. तुकोबाराया म्हणले संताच्या नावाचा जप करा, पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. सज्जनाच्या नावाचा, सज्जन म्हणजे कोण? संत. आणि जगात विश्रांती कोणत्या ठिकाणी असेल त्याची खूण अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितली. विश्रांतीचा ठाव संतांच्या सानिध्यामध्ये फक्त विश्रांती आहे महाराज. पण शब्द खूप मोलाचा वापरलाय पुढं. भावना आपली चांगली असेल तर. भावना महत्वाची आहे परमार्थामध्ये. बघा तुम्ही संपूर्ण रामायणामध्ये रामाचे पाय फक्त 3 ठिकाणी धुतले. लग्न मंडपामध्ये सीतामाईच्या बापाने राजा जनकाने रामाचे पाय धुतले. पाणी ठेवायचं भांड सोन्याचं होतं, पाणी घ्यायचं भांड सोन्याचं होतं. राम ज्याच्यावर उभे होते तो रत्नाचा मंचक होता. पाय धुणारा विदेही राजा जनक होता. ज्यांचे पाय धुवायचे तो जगाचा मालक होता. चला पुढं त्याचं परिवर्तन पहा. गंगा नदीच्या काठावर केवट नावाचा नावाडी रामाचे पाय धुतो. भांडा असतं लाकडाची काटवट. पाय धुणारा असतो उन्मत्त वृत्तीचा नावाडी. आणि ज्यांचे पाय धुवायचे तो असतो वनवासी राम. चला पुढं चला. पाय धुतले रामाचे. शबरीनं पाय धुतले रामाचे. शबरीने 110 वर्षे रामाची वाट पाहिली. 12 वर्षाची होती मुलगी. बापाला टाळून पळून गेली होती आणि मातंग गुरुदेवाची सेवा केली तिने जन्मभर. ती जाता जाता मातंग गुरुदेवाने आशीर्वाद दिला की शबरी एक न एक दिवस तुझ्या झोपडीमध्ये राम येतील. 110 वर्षाची होती शबरी. त्या दिवशी आशीर्वाद दिला. पण रामायणातली भानगड सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी आशीर्वाद दिला त्या दिवशी उद्या मरण अशी शबरी होती. आणि रामाचा जन्म सुद्धा झाला नव्हता. आणि राम तुझ्या झोपडीत येतील असं वाक्य गेलंय. मी म्हणतो ज्या दिवशी मातंग गुरुदेवाने आशीर्वाद दिला त्या दिवशी रामाचा जन्म झाला नाही. पण दुसऱ्या दिवशी जरी रामाचा जन्म झाला
तरी झोपडीवर येताना रामाचं वय 40 वर्षाचं होतं. मला म्हणायचे की तिथून पुढं 110 वर्षाची होती, तिथून पुढं 40 वर्षे रामाची वाट पाहिली असं गृहीत धरायला काय अर्थ नाही. घरच्या पाहुण्याची आपण 3 दिवस वाट पाहतो का? घरच्या पाहुण्याची 40 वर्षे तिथून पुढे रामाची वाट पाहिली शबरीने. मुंबईहून फोन आला जावयाचा आणि इकडं सासऱ्यानं उचलला. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मामा मी जावाई बापू बोलतो मुंबईवरून. उद्या सकाळी 10 वाजता फाट्यावर उतरतो, बैलगाडी पाठवा. जुना काळ. आता मोटरसायकल पाठवा म्हणायची नाही, जुना काळ, जुन्या काळातला दृष्टांत. बापाने सांगितलं, हे बाळू 10 वाजता फाट्यावर तुझी दाजी उतरणार, एक बैलगाडी घेऊन जा. बाळूनं बैलगाडी झुपली, फाटा गाठला. 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजल्या, 4 वाजल्या, दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. गाडी झुंपली आणि बाळ्यानं घर गाठलं. संध्याकाळी 9:30ला लगेच फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मामा मीच बोलतोय, जावाई बापूमुळे आज येऊ शकलो नाही, पण उद्या सकाळी 10 वाजता फाट्यावर उतरतो, बैलगाडी पाठवा. बाप म्हणतो, बाळू आज तुझे दाजी उतरणार आहेत फाट्यावर, बैलगाडी घेऊन जा. बाळूनं बैलगाडी झुकली, फाटा गाठला. 10 वाजले, 12 वाजले, 4 वाजल्या, दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. गाडी झुंपली. संध्याकाळी घरी. लगेच रात्री 10 वाजता फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मामा मीच बोलतोय, जावाई बापू. आजही काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की फाट्यावर उतरतो, बैलगाडी पाठवा. बाप म्हणतो, बाळू म्हणला, बाबा बाळून फाळू पुन्हा म्हणायचं. बैलगाडी शिवळत होते, फाटा तुमचा जावाय. दृष्टांत संपला. जावायची वाट तुम्ही 3 दिवस पाहू शकत नाही. 110 वर्षाची शबरी होती तेव्हा तिला मातंग गुरुदेवांनी आशीर्वाद दिला, तुझ्या झोपडीत राम येतील. त्या दिवशी राम जन्माला आला नव्हता. दुसऱ्या दिवशी जरी रामाचा जन्म झाला असला तरी शबरीच्या झोपडीवर येताना 40 वर्षाचा राम होता. 40 वर्षे रामाची वाट पाहिली शबरीने आणि भजन केलं. भजन जब मेरे राम जी का आवना बासन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेटियां हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आज जगाचा बाप शबरीच्या झोपडीवर हजर आहे. तुम्हाला 2 मुद्दे सांगितले होते. जनक राजानं पाय धुतले, नावाड्यानं पाय धुतले.
पण आज शबरीकड रामाचे पाय धुण्यासाठी पाणी नाही, भांड नाही, पाय धुण्याची शक्ती सुद्धा शरीरामध्ये नाही. आणि राम डबल वनवासी, बायको चोरानं नेली आणि गावाकडे बाप मरण पावला. डबल वनवासी. शबरीनं रामाच्या चरणाच्या समोर असे हात ठेवले. त्याच्यातून रामाला कळालं की शबरीची इच्छा आहे की मी पाय हातावर सरकावे. सरकत सरकत राम अर्धे पाय शबरीच्या हातावर घेऊन गेले. तुम्ही हे चित्र डोळ्यानं पहा. खालून जमिनीवर हात, वरून रामाचे पाय, आणि पायावर त्या चरणावर शबरीनं डोकं टेकवलं. इतकी रडली की शबरीच्या डोळ्यातल्या पाण्याने रामप्रभूचे पाय धुवून निघले. आणि ते तीर्थ शबरी हातावर साचलेलं असं चाटून खाती. रामाच्या चरणावरचे डोळ्यातल्या पाण्याचं तीर्थ. आसनावर रामाला बसवलं. सुरकुट्या पडलेला हात रामाच्या मांडीवर ठेवला. रामाच्या कानामध्ये 3 मुद्दे बोलती शबरी. अधम ते अधम, अधम अति नारी. हे प्रभू, मी बाई माणूस आहे. जगामध्ये बाईचा विटाळ मानतात लोक. परमार्थामध्ये बाईच्या जातीचा दर्जा कमी समजला जातो. प्रभू काय करू देवा? नंबर 2, मला भजन येत नाही देवा, तुझा अडाणी बाई आहे मी. आणि नंबर 3, माझा जन्म खाल्ल्या जातीत झाला, भिली नाही मी भिलीन. इमानदारीने सांगा, या 3 गोष्टी वरच्या कडीला परमार्थ करणाऱ्या लोकांना चालतात का? तर काही माणसं विटाळ सुद्धा होऊ देत नाही अजून आपला. देव ढसा ढसा रडला जगाचा बाप रामप्रभू. शबरीला सांगितलं, आई माझं भजन तुला येत नसेल तर माझं भजन करू नको, तुझं भजन मी करीन. भगवंताचं भजन करतो तो खरा भक्त नाही. ज्या भक्ताचं भजन भगवान परमात्मा करतो हा भक्तीचा कळस आहे. उद्धवजी चल बिदुरा घर जावे. उद्धवजी बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, चल बिदुरा हो. विश्रांती तुमच्या जीवनात प्राप्त होईल, पण भावना चांगली असली तर. आमच्या भागामध्ये मोठे सद्गुरू, मोठे महात्मे आणि त्यांचा एक पट शिष्य, त्या गुरुच्या चांदीच्या पादुकाच त्यानं चोरल्या.
लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. गुरुची सेवा करणारा पट शिष्य त्याच गुरुच्या सोन्यात चांदीच्या पादुका चोरल्या, सोनाराच्या इथं निहून मोडल्या आणि त्याचे जे पैसे आले ते त्याच गुरुचा दर्शन सोहळा ठेवला. त्या गुरुची गावात मिरवणूक, गावाला नगर भोजन, कपडे लत्ते, हे आळंदीहून आलेले महाराज लोक त्यांना दाक्षाना. दुसऱ्या दिवशी त्या गुरुला वाट लावताना गुरुचे डोळे भरून आले. गुरुदेव म्हणले, रामभाऊ, अक्षरशेतून तुझी बायको तुम्ही मजुरी करता, माझ्या दर्शन सोहळ्यासाठी एवढा मोठा खर्च तू कसा केला? तो रामभाऊ शिष्य म्हणला, आपुल्या पायाच्या प्रसादी. कळलं नाही तुम्हाला? त्याच गुरुच्या पायातल्या पादुका मोडल्यावर महाराज अशी भावना म्हणल्यावर संतापासून आपलं कसं कल्याण होईल? पण भावना जर शुद्ध, सामान्य माणसाचं सोडा तुम्ही, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया, किंवा विश्रांतीचे स्थान संताचे बाहेर. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. इकडे लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा, पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा, जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. आता जाग कधी राहावं? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? कधी जाग राहावं माणसाने? वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली, वयाच्या 28व्या वर्षी, 29व्या वर्षी, 30व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला, वयाच्या 51 वर्षी जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्याकुपाट्यात जगला, काळकुट्ट अंधारात जगला, दऱ्यात पड्यात जगला, तुमच्या आमच्यासाठी जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा. तोपर्यंत तो सम्राट जगामध्ये, चाणक्य नीतीमध्ये 3च राजे होऊन गेले जगामध्ये असं सांगितले. भगवान श्रीकृष्ण, चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज 3च राजे झाले जगात. धर्माचं रक्षण करणारे. तारुण्यात विश्व जिंकू शकतो माणूस. भांडवल होऊ नये असं वाटत असेल मौन पाळा, दरिद्री नष्ट व्हावी असं वाटत असेल तर कष्ट करा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी नावळते, हृदयात व्यथा ही जळते, जाऊ लांडणी या सरिता सागरा, सोडी सोन्याचा आकाश झेप गेले पाठरा, पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. मी अगदी अनुभवाने तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीला कॅन्सर हॉस्पिटल आहे. 2च मिनिटं घ्यायला तर म्हणतं जास्त 2च मिनिटं. पण अनुभवातलं सांगतो तुम्हाला. साधू संतांचं वाक्य, जप केल्यावर रोग नष्ट होतो. त्याला आधार काय? त्याला आधार सांगतो मी. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला चौकशी केली मी, साहेब कॅन्सर दुरुस्त होतो का?
साहेब 100% दुरुस्त होतो, पण 180 डोस घेतल्यावर 100% कॅन्सर दुरुस्त होतो, पण 180 डोस घेतल्यावर एक डोस जर दिला का त्या रोग्याला, कॅन्सरवाल्या रोग्याला एक डोस 1000 मिनिट चावण्या इतक्या वेदना होत्या ती एका डोसानं. 50 डोस घेस तुला जगत नाही, ती 180 गावा घ्यायची. कॅन्सरवाला माणूस दुरुस्त होत नाही असं वैदिक शास्त्र सांगतंय. तुम्ही आमच्या साधू संतांच्या कारखान्यात या इकडं, काळी 3चा पंचम लावून भजन करा 3 तास. तुम्ही 3 तास काळी 3चा पंचम लावून जर एका दमात भजन केलं महाराज, तर शरीरातल्या 72,000 नाड्या चुलीतल्या इष्ट्यासारख्या तापतात. तापलेल्या नाडीत कोण्या रोगाचा जंतू जगेल सांगा मला तुम्ही. अनुभवात सांगा, अनुभवात कॅन्सरवाला रोगी माणूस असू द्या, त्यानं पहाटे 3 ते 6 काळी 3चा पंचम लावायचा, रामकृष्ण हरीचं ओम नमः शिवायचं भजन करायचं. कॅन्सर त्याच्या रक्तात राहिला तर इंद्रायणीच्या काठावर कुठं आपल्याला फाशी द्यायची. पण एका दमात 3 तास भजन झालं पाहिजे, त्याच्या शरीरातल्या सगळ्या नाड्या चुलीतल्या इष्ट्यासाठी आपल्या पाहिजे इतकं भजन पाहिजे. ह्याच्या पुढे डोस असतो. कुठवर सांगायचं, तोंडाला केस आला. अतिशय गोड परिवार. आणि निलेश भाऊ जाधव, मी म्हणलं माझी तारीख कशी घेतली ते म्हणजे घेतली महाराज. मला सगळे महाराज माहीत आहेत महाराष्ट्रातले. मला समाधान वाटलं महाराज. जिवंतपणी भाऊ तोंड एकामेकाचं तोंड पाहत नाही, पण आपला बंधू गेला त्याचं दुःख मानलंय. 7 वर्षापासून हा सोहळा चाललाय. मी ज्ञानोबारायाच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माझ्या हृदयातून माझ्या रक्तातली भावना प्रकट करतो. इतका जर खास परिवार असेल तर असे आघात पुन्हा जाधव परिवारावर कधी होऊ नये या जाधववाडीमध्ये, अशी ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. या परिवारामध्ये प्रत्येक व्यक्तीला ही सेवा करून घेण्यासाठी उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. सर्व माता भगिनींना विनंती आहे की 1-2 मिनिटं कोणी उठू नका. आज या ठिकाणी मराठवाडा भूषण हवपश्री उद्धवजी महाराज सोले खडकी बीड यांनी उत्कृष्ट असं पांडुरंगाच्या चरणी आपली कीर्तन रूपे सेवा संपन्न केलेली आहे. आदरणीय महाराजांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय व्यक्तींना मी आमंत्रित करतो. त्यापैकी मधुकर कोंडीबा सोनवणे पाटील, त्याचप्रमाणे देवराम शेठ सोनवणे, बबनराव आल्हाट, प्रकाशराव आल्हाट, तुकाराम ताजने महाराज, एकनाथ बोराटे आणि संजय गुलाबराव लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे शिंदे साहेब, भुजबळ अण्णा, या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे उद्या रामायणाचार्य हबब श्री जलाल महाराज शय्यद यांचं नाशिक यांचं कीर्तन होणार आहे. सकाळी 8 ते 12 ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, पुन्हा संगीत भजन, हरिपाठ, सकाळी काकडा आणि पुन्हा कीर्तन होणार आहे. रात्री सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला, मान्यवर मंडळींना विनंती की आदरणीय महाराजांचा सन्मान करायचा आहे. सन्मान करत आहेत मधुकर कोंडीबा सोनवणे पाटील, त्याचप्रमाणे देवराम शेठ सोनवणे, बबनराव आल्हाट पाटील, प्रकाशराव आल्हाट पाटील, हरिभक्त पारायण तुकाराम महाराज ताजने पाटील, एकनाथ बोराटे पाटील, त्याचप्रमाणे संजय गुलाबराव लोखंडे पाटील, त्याचप्रमाणे शिंदे पाटील आणि आदरणीय भुजबळांना, हे सर्वच मान्यवर या ठिकाणी सन्मान करत आहेत. आणि त्याचप्रमाणे उद्या रामायणाचार्य हबप श्री जलाल महाराज सय्यद यांचं कीर्तन होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी.